मालाड विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 49 माजी नगरसेविका यांची ओळख जनतेच्या मनात कायम आहे। मनपा निवडणुकीचा काळ संपूर्ण 4 वर्षे झाले तरीही त्यांच्या सतत प्रयत्नानं नागरिकांचे कार्य सुरू आहे। त्यांच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 49 मध्ये अनेक ऐतिहासिक कामं झालेली आहेत। धारवली गावात वीज देणं असो की मग मडपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम असणं, तसंच आरोग्यासाठी लागेल ती मदत करणं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं, त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य हे सुरूच असतं। जनतेच्या सदैव सेवेसाठी संजय सुतार हे धडपड करीत असतात। ते नेहमी त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिलेले आहे। त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा प्रत्येक कार्यक्रम हा भव्य दिव्य केला जातो, त्याची चर्चा मातोश्रीपर्यंत होत असते। आता 2025 सालच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांच्या हस्ते संपन्न झालं। या प्रसंगी माजी खासदार विनायक राऊत, विभाग प्रमुख अजित भंडारी, माजी प्रभाग समिती अध्यक्षा, माजी नगरसेविका संगीता संजय सुतार, महिला संघटिका मनाली चौकीदार, विधानसभा निरीक्षक संजय सुतार, शाखा प्रमुख संदेश घरत, युवा नेते अंकित सुतार हे उपस्थित होते। जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव, मालाड, मुंबई। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।